रात्रीचे 12 वाजले. आश्रमाच्या गेटशी एक प्रचंड मोठा काळा कुत्रा येऊन उभा राहिला. ठाकूरजी म्हणाले, भैरवानं आपल्यासाठी स्वतःचं वाहन पाठवलंय. तो कुत्रा ठाकूरजी, संतोष आणि सुधीरजी या तिघांना अग्निमंदिर ओलांडून त्रियोगी नारायणाच्या गर्भगृहापर्यंत घेऊन गेला. ते आत शिरताच मंदिराची कवाडं आपोआप बंद झाली. मंदिरातला भैरवाचा मुखवटा प्रकाशमान झाला. त्यातून किरणं उत्सर्जित होत होती. सोनेरी आभा पसरली होती. पुढचे 2-3 तास तिघे जण गर्भगृहात भैरवाच्या सोनेरी ऊर्जेत न्हाऊन निघाले. शरीरात कंप पसरला होता. कपाळावरती थंड वातावरणात सुद्धा घाम फुटला होता. समाधीचा अद्भुत अनुभव घेऊन ते तिघे जण गर्भगृहाच्या बाहेर आले. काळा कुत्रा तिथेच उभा राहून वाट पाहत होता. 17 वर्षांपूर्वी ज्यासाठी संतोष हिमालयात भटकला होता त्याची पूर्तता आज झाली होती. गदगदलेल्या संतोषनं बाबाजींच्या पायावर डोकं ठेवलं. ही संपूर्ण कथा जरूर वाचा. रसिक आंतरभारती प्रकाशित सखाराम आठवले लिखित नाथयोगीमध्ये. आजच मागवा.